शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी देवानंद पवार यांच्या नेतृत्वात सोटा मोर्चा। भाजप सरकारच्या कुटील धोरणाने दुष्काळातून वगळलेल्या मानोरा तालुक्यातील बर्बाद झालेल्या संतप्त शेतकऱ्यांच्या तहसील कार्यालयावर सोटा मोर्चाचे आयोजन शेतकरी नेते देवानंद पवार यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। तसेच समोर देण्यात आलेली माहिती अशी आहे की या वर्षीच्या सुरुवातीच्या ओलावा नंतरचा कोरडा दुष्काळ मानोरा तालुक्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कर्दनकार ठरला आहे। तर बी बियाणे, खते व कीटकनाशकांच्या वाढत्या किमती आणि त्यातील बोगसपणा, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव, सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, फसवी कर्जमाफी, पीक विम्याची फसवणूक, सतत लोड शेडिंगचा होणारा त्रास व जंगली प्राण्यांचा हैदोस अशा असंख्य कारणांनी मेटाकुटीस आलेला शेतकरी आता बर्बाद झाला आहे। अशा हैराण परेशान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकारने अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे। अस्मानी संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना बेईमान केंद्र व राज्य सरकारची कोणतीच मदत न झाल्याने तो पूर्णतः हवालदिल झाला आहे। तेव्हा आपल्या न्यायिक हक्कासाठी या सरकारच्या विरुद्ध संघर्ष केल्याशिवाय आता आपल्यापुढे पर्याय नाही। म्हणून आपल्या हक्काच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांच्या मानोरा तहसील कार्यालयावर बुधवार दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता सोटा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, असे पत्रकार परिषदेत सांगितले आहे। व प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहे। मानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा। सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर करा। कापसाला प्रति क्विंटल 12,000 रुपये तर सोयाबीनला 8,000 रुपये भाव जाहीर करा। कापूस, सोयाबीन व सर्वच पिकांना पीक विमा जाहीर करा। मानोरा तालुक्यातील लोड शेडिंग बंद करा। सिंचनाच्या सोयी व सुविधा उपलब्ध करून द्या। महानायक वसंतराव नाईक साहेबांनी शिक्षण घेतलेल्या विठोली येथील शाळेला राज्य किंवा राष्ट्रीय स्मारक घोषित करा। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून सुटलेल्या पात्र शेतकऱ्यांना तात्काळ दरमहा 2,000 रुपये लागू करा। छत्रपती शिवाजी महाराज किसान सन्मान योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा। नियमित कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला 50,000 रुपयांचा प्रोत्साहन निधी न मिळालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावा। मानोरा तालुक्याच्या आकांक्षित तालुका घोषित करा। जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करा। जंगली डुकरांना मारण्याचा परवाना देण्यात यावा। या मागण्यासह आदी मागण्या करण्यात येणार आहे। तेव्हा हातात सोटा घेऊन मानोरा तहसील कार्यालयावर धडक देण्यासाठी शेतकरी बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन करण्यात येणार आहे, असे आवाहन अमोल तरोडकर, अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी मानोरा यांनी केले आहे। सदर पत्रकार परिषदेत शेतकरी नेते देवानंद पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भोजराज, मानोरा तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष इफ्तेखार पटेल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष गजानन राठोड, मानोरा नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष बरखा बेग, सामाजिक कार्यकर्ते संजय भानावत, काँग्रेस पदाधिकारी रामनाथ राठोड, हाफिज खान, सामाजिक कार्यकर्ते रोशन चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते।